नेरेगावचे आमचे सन्माननीय एक गुणवंत क्रिकेटर अजित गवती यांचं इथे शुभागमन झालंय. अजित गवती या पण व्यासपीठावर सन्माननीय इथे आमचे रोहित शेठ पाटील आपल्याला आमंत्रित करतायत. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आमदार चषकाची दमदार ट्रॉफी तुम्ही इथे पाहताय. 7 दिवस लागणारी क्रीडा शृंखलाचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. कोण सुपर 6 मध्ये आज कोण पोहोचणार यासाठी चाललेली यानंतरची लढत, परंतु त्यासाठी ही मॅच जिंकणं तेवढंच महत्वाचं. 2 सामने आजच्या दिवसामध्ये आपले बॅलन्स राहिलेत. संध्याकाळचे ठीक 3:47 झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. 4 षटकांची मॅच आहे, विनर वर्सेस विनर. या 2 संघामध्ये एका बाजूला वाघाची वाडी 1 स्टार वाघाची वाडी, तर एका बाजूला आपण पाहू शकाल ते गाबदेवी खराव टीम. वल्लभ संघ या मॅच संपेपर्यंत तुम्हाला अवेलेबल व्हायचं आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला रेडी राहायचं. जसा सामना संपेल तसं लगेच आपण नेक्स्ट मॅच तुमच्या पाहायला मिळेल. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. पहिला चेंडू फेका गेल्या मैदानामध्ये सलामीवीराच्या भूमिकेमध्ये बॅट्समन सध्या सचिन मुंडे आणि त्यांना साथ देण्यासाठी खेळाडू प्रतीक आलेत. हे 2 खेळाडू सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्कवर अविनाश वाघ आलेत. एक जबरदस्त गोलंदाजी, मागील मॅच मध्ये गोलंदाजीचा प्रभावशाली कामगिरी त्यांनी केली. हा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न 1 रन या बॉलवर जरूर कंप्लीट होईल, कारण मिळालेल्या अवधीमध्ये इथे त्यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली. सचिन मुंडेपर संघ देखील तेवढाच डिपेंड असेल या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये 6 स्टार विगर संघाविरुद्ध जमदार गोलंदाजी या टीमने केली आणि आता मात्र त्याच गोलंदाजीवर विश्वास ठेवून प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय या टीमनं साकारलाय. कारण या मैदानाची चांगली ओळख त्यांनी घेतली. कारण एखादं मैदान असं असतं ज्याच्यावर रन चेस करणं थोडं अवघड जातं, त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करणं की फिल्डिंग करायची ही दुविधा अवस्था अनेक वेळा कॅप्टनच्या मनामध्ये असते आणि आज बॅटिंग करण्याचा निर्णय. इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू निघून चालला पाठीमागच्या साईडला. विकेट किपरच्या पाठीमागे चूक झाली होती फिल्डरच्या माध्यमातून. याचा फायदा उचलला या दोन्ही खेळाडूंना आणि संघाची धावसंख्येला आकार देत असताना टोटल धावा 2 धावांच्या मदतीनं जाऊन पोहोचले सध्या 3 वर. शांत आणि सावध पवित्रा. या मैदानावर सिंगल डबलला खूप जास्त महत्व आहे. या मैदानावर चौकार षटकारांपेक्षा तुम्ही सिंगल डबल जितक्या कराल तेवढं तुम्ही जास्त इथे रन करू शकता. कारण विचार करायचं झालं तर एसटीचा थोडी शॉर्ट एसटी आहे, त्यामुळं पॅटवर चेंडू पुरेपूर टायमिंग करणं थोडंसं अवघडच. आणखी एकदा इनसाइड आउट करायचं तर सचिन मुंडेला सापलं आकलं आणि त्या सापल्यामध्ये सापडला खेळाडू. बिग विकेट, मोठा खेळाडू मात्र इथे बाद होईल. तंबूच्या आश्रयाला सचिन मुंडे. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, राजाची लखलखते तलवार. सचिन मुंडे ज्याच्या खेळीचा अंत झालाय. पहिला दे धक्का. सध्या तुम्ही टीम गावदेवी खानाव टीमला पाहतायत. ज्या टीमनं ज्या टी शर्ट्स परिधान केलेत ना त्या स्पॉन्सरशिप केलेत आमचे सन्माननीय नामदेव जमदाडे साहेब, माजी सरपंच वाकडे, त्यांनी या स्पॉन्सरशिप केलेत. त्याचा देखील आभार आपण व्यक्त करूया. चांगले योगदान या स्पर्धेसाठी. अविनाश वाघला तुम्ही पाहतायत. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 4 चेंडूमध्ये ओनली 3 रन्स इथे अद्यापर्यंत त्यांनी खर्च केलेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता त्याने इथे मिळाली आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये संजय पाटील दाखल झालाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. जेवढा दमदार परफॉर्मन्स पण मिळेल प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंना दिला आणि तेवढाच दमदार परफॉर्मन्स पुन्हा एकदा आपल्या टीमकडून आपल्या टीमसाठी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये देत असताना जबरदस्त कामगिरी. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करणं हे खूप कठीण कार्य असतं, परंतु ते पूर्णत्वाला नेलंय. संजय साठी हा बॉल थोडंसं स्पीडअप करा या मॅच मध्ये टीम वाघाची वाडी, कारण यानंतर आणखी एक सामना आपला बॅलन्स आहे. प्लीज जेवढा वेळ तुम्ही या सत्रामध्ये वाचवाल तेवढंच पुढची मॅच तुम्हाला आणखीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. वल्लभ टीमला देखील विनंती आहे की लवकरात लवकर रेडी व्हा, कारण जसा सामना संपेल तसं लगेच त्वरित टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. त्यामुळं
मॅच तुम्हाला आणखीन एक चांगली अंतिम सामना, कारण आज सुपर 12 नव्हे तर आज सुपर 6 मध्ये फक्त एका संघाला पुढे पाठवण्यात येईल. काल देखील आपण पाहिलं असेल तर चैतन्येश्वर खुटारी ज्या संघाला आपण सुपर 6 मध्ये पाठवलं आहे, त्यामुळे आजच्या दिवसात देखील एक संघ तिथे आपल्याला पाठवायचा आहे, कारण शेवटच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर ही स्पर्धा संपन्न करण्याचा निर्धार आमच्या आयोजकाचा. चांगला प्लॅनिंग, कारण 7 दिवस रंगणारी स्पर्धा, तब्बल 6 ट्रॉफीज तुम्ही इथे पाहतायत, दररोज 8 लॉट्स आणि खूप चांगली कामगिरी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. जर पाहायचं झालं तर प्रत्येक दिवशी 8 म्हटले तर 48 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले गेलंय आणि 48 संघ आपलं नशीब आजमावत असताना गोलंदाज सज्ज होतील. नवीन गोलंदाजी मार्कवर आले तथा अंकुश वाघ ज्याला प्राचार्य केले गेले. स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला यावेळेस प्रतिक्रिया पाहायला मिळेल, त्यांना साथ देत असताना नॉन स्ट्रायकर एंडकडे नुकताच राकेश ज्याला तुम्ही पाहतायत. साइड एम ऍक्शन आहे या गोलंदाजीची, प्लस लेफ्ट हँड असल्या कारणानं आता चेंडू टप्पा पडल्यानंतर आतकडे येत असताना डॉट बॉल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय खाना टीमनं नक्कीच स्वीकारला, परंतु आता सध्या वाघाच्या वाडी या गोलंदाजांच्या समोर आता थोडंसं फलंदाजीचा तोफखुना नक्कीच कमकुवत सिद्ध होताना तुम्हाला पाहायला येईल. परंतु यानंतर कशी कामगिरी करेल हे संघ. यावेळेस फक्त कट केलाय, तंत्र सुद्धा फटका होता, परंतु त्यासाठी फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात आहे. डीप लॉंग लेग मध्ये हा चेंडू, त्यानंतर रिस्की रन डेंजर एंडकडे खेळाडू धावले, परंतु चांगली रनिंग भेटून विकेट. 2 धाव या बॉलवर देखील पाहता पाहता पूर्ण झाल्या आणि आता हे करावं लागेल. सिंगल डबल का होईना, धावसंख्या फलक तुम्हाला पुढे न्यावं लागेल. एक चांगल्या दिशेनं धावसंख्येला आकार तुम्हाला द्यावा लागेल. त्यासाठी प्रचंड मेहनत याही मॅचमध्ये करावे लागणार आहे फलंदाजांना. हे मैदान फलंदाजांसाठी चॅलेंजनं भरलेलं आहे, हे नक्कीच मी सांगेन आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे चांगली फलंदाजी करणं थोडंसं कठीणच. हा फटका आपण पाहू शकाल, शॉर्ट पिच बॉल होता. शॉर्ट पिचला तुम्ही स्क्वेअर कट कसा करू शकता, या बॉलला तुम्ही शॉर्ट आर्म पुल करू शकला असता, अप्पर कट करू शकला असता. त्यानंतर तुम्ही जर पाहायचं झालं तर सध्या टेनिस बॉल विश्वामध्ये कडे जो टपली शॉट आपण पाहतो तशा पद्धतीनं तुम्ही लगावू शकला असता, परंतु इथे एक खराब शॉट सिलेक्शन चॉईस बॅट्समन करत असताना डॉट बॉल देखील आलाय. आणखीन एक चांगला चेंडू परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये, एक रन रिस्की रन डेंजर एंडकडे राकेश, परंतु रिस्क त्याने उठवली. रन मात्र कंप्लीट केली. एक सिंगलच्या मदतीनं सध्या गावदेवी खानाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि धाबा बोर्डवर लागले सध्या फक्त आणि फक्त 6 धावा. 6 रन ऑन अबो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत. या बॉल चांगला झेल तिथे टिपत असताना आणखीन एक फलंदाज गमावला जातो. आणखीन एक देत खानावळ संघाचं अस्तित्व आता पणाला लागले. अडचणी या टीमच्या वाढत चाललेत. ऑलरेडी 3 विकेट आता हा संघ गमावतोय. शुभम शुभम या मॅच मध्ये इतक्या लवकर तुम्हाला हरवून जमणार नाही. जरूर तुमचे प्रमुख फलंदाज बाद झाले असतील. कठीण संघर्षाच्या कालामध्ये होय स्वतःला तुम्हाला सांगता आला पाहिजे, यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये नक्कीच स्वतःला सिद्ध करू शकता. जय पराजय ही गोष्ट आहे, परंतु तुम्ही लढलाच नाही तर तुम्हाला काय मिळेल. प्रतीक्षा करणारा तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्याने उर्वरित बाकी ठेवलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला या मॅच मध्ये चांगलं कार्य करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. एकूण धावसंख्या फौकार धावा 2 षटकं लागलेत आणि 2 षटकांच्या अंती 3 बाद 6 नाजूक परिस्थितीमध्ये सापडलाय सध्या खानाव संघ. त्यामुळे धावसंख्याचा उच्चांक कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला गाठावा लागेल. किमान येणाऱ्या 2 षटकामध्ये 30 ते 35 धावा कशा येतील याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करावा लागेल, तरच एक धावसंख्या चांगल्या दिशेनं वाटचाल करेल. धनंजय पाटील दादा असतो रोशन दादाच्या जोडीला, दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला. रोहित पाटील राकेश पाटील भाऊ
मस्तान जोडीला 12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडीला वाकडी गावाचा धनंजय पाटील पाठीशी असतोय सदा वाकडी गावाचा धनंजय पाटील पाठीशी असतोय सदा धन्यवाद डीजे चांगलं संगीत हा डीजे मास्टरांच्या माध्यमातून रख हौसला वो मंजिल भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये फाईट करावी लागेल गोलंदाजीसाठी सध्या प्राचारण केले गेले आहे बोलवले आता रमेशला रमेश खंडवी हा गोलंदाज लोअर फुल टच बॉल इनसाइड आउटचा चांगला फटका गॅप खूप मोठी आहे पाऊन शॉट सिलेक्शन केलंय 3 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषे पलीकडे आणखीन एक चेंडू आता यावेळेस संघर्षाचा हा चौकार तुम्हाला पाहायला मिळेल थँक्यू डीसी आता इथे खेळाडू प्रतीक आक्रमक आपलं रौद्र रूप धारण करताना दिसतोय पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आलाय पुन्हा एकदा या बॉलवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आता होता बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे चांगली गोलंदाजी सध्या वाघाची वाडी तुम्ही एक नोटीस केलं असेल या पूर्ण इनिंग मध्ये जास्तीत जास्त चेंडू शरीरापासून दूर फेकले जातात बबली कारण फलंदाजाला इथे बीट करण्याचा प्रयत्न केला जात आहे नो फुटवर्क लोअर फुलटास आणखी एक चेंडू होता डेंजर एंड कडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यामुळे ओव्हर थ्रो 1 रन होईल पूर्ण नेम इथे जो साधला होता तो मात्र मिस झालाय आणि त्यामुळे आता या बॉलवर 1 धाव जरूर मिळेल 1 धाव संघर्षाची 1 धाव मेहनतीची कारण आता 1 धावच या मॅच मध्ये तुम्हाला तल निर्माण ज्या पद्धतीने थेंबाने तलच असतं तसंच या पद्धतीने आता हे तल साचणार आहे परंतु या मॅच मध्ये तुम्हाला जर पुढे निघून जायचं असेल आपल्या गोलंदाजीसाठी एक वेगळा ॲडव्हान्टेज द्यायचं असेल तर रन ह्या करावेच लागणार आहेत परंतु इथून फलंदाज थोडंसं शांत संयमी क्रिकेट आणखी ओव्हर फुलटास बॉल आता शॉट सिलेक्शन केलंय चेंडूचा चेस करत असताना पहा किती गतीने धावतायत 2 खेळाडू चांगली फिल्डिंग परंतु तोपर्यंत या बॉलवर मिळेल आणखीन काही रन संघाची धाव संख्या 2 धावेने पुढे सरके टोटल धावा जाऊन पोहोचलेत 13 धावा सध्या बोर्डवर नोंदवले गेलेत स्ट्राईक केनिनकडे खेळाडू सध्या तुम्ही योगेश पाटीलला पाहतायत मागे मॅच मध्ये योगेशनं जबरदस्त गोलंदाजी केली प्रभावशाली कामगिरी 6 स्टार विगर संघाविरुद्ध त्याचे 2 स्पेल परंतु आता तो टूम पाडण्याचा प्रयत्न यस अंपायर कॉल इथेच वाईड 50 गाव प्रीमियर लीग मध्ये याच खेळाडूने योगेशनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता परंतु आज कसा राहील याचा खेळ याच्यावर सर्व खेळाडूंचं मात्र आता लक्ष केंद्रित आहे चांगली गोलंदाजी करत असताना रमेश आणखीन एक चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना मी अगोदरच म्हटलं की एसटी खेळाडूंसाठी गोलंदाजांसाठी नंदनवन आहे 5 सँडी सांगतायत की चेंडू बॅट्समनच्या झोन मध्ये निघून गेला सँडी पालकर यांचं चांगले योगदान कारण सर्वाधिक या मॅचला जवळून क्लोज कोण पाहतो ते अंपायर आणि तदनंतर प्रेक्षक मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया आताचा चेंडू होय हा बॉल वाईड आहे पंच सांगत असताना वारंवार शरीरापासून दूर गोलंदाजी होते मानसिकता साफ आहे विकेट घेण्यापेक्षा डॉट बॉल जास्त फेकायचं आहे आणि डॉट बॉल फेकून प्रेशर क्रिएट करायचं आणि प्रेशर क्रिएट करून विकेट घ्यायचं आहे ही मानसिकता या टीमची आहे त्यामुळं चांगला विचार विनिमय या टीमचा हा फक्त उंची आणि खेळाडू होतील इथे झेलबाद 15 3 षटकं संपलेत विकेट गमावल्या 4 कठीण प्रसंगामध्ये संघ सापडलाय बरेच प्रयत्न शर्तीचे प्रयत्न केले गेले परंतु इथून संघाला यश अद्याप हाती लाभला नाही अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्ञानेश्वर अशा रीतीने गोलंदाजी करतील लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग शेवटचा षटक शेवटच्या अंतिम 6 बॉल आणि रन किती करतील हे देखील पाहूया किमान 15 ते प्लस रन इथं येणं गरजेचं आहे कारण धावा फक्त आणि फक्त ऑन बोर्डवर 15 आहेत संघर्ष मॅच मध्ये करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे आपण रन येणं गरजेचं असेल कहते हैं ना कि जीतने की खातिर दिन में जुनून चाहिए जिसमें हुबाल ऐसा खून चाहिए या आसमा भी आएगा जमी पर बस इरादों में दम चाहिए आणि तो दम या मॅच मध्ये तुम्हाला दाखवावा लागेल आता नाही तर केव्हाच नाही जी पहिले मॅच मध्ये प्रचंड कष्ट केले त्याचं फल हवं असेल तर या मॅच मध्ये फाईट करावी लागेल खराब बॉल
बुझी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कष्ट भी निकल सकती है, होके मायूस ना अपने इरादे बदल, क्योंकि तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. आणि सध्या तशीच परिस्थिती निर्माण करत असताना फलंदाज पहिल्या बॉलवर आपले इरादे काय आहेत हे सांगत असताना जर मोठे फटके येत नसते तर टेक्निकल स्ट्रोक लगवायला काय हरकत आहे सांगत असताना पायांचा वेध घेणारा चेंडू अगोदर बॅटला ब्रश केला तदनंतर जाऊन पायांवर हा चेंडू अदलला इस्पॉन्स सांगत असताना 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्यामध्ये होईल बदलाव आणि धावसंख्या फरकावर धाबा लागतील. टोटल आपण पाहू शकाल 20 धाबा एकूण 4 गड्यांच्या मोबदल्यानं. जरी इथून 30-32 किंवा 32 ते पार जरी आल्या तरी एक मोठी फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण तेवढीच चांगली गोलंदाजी आहे टीमकडे. खोदून काढल्या बॉल आला तो कार्पेट लॉंग ऑनचा फिल्डरकडे चेंडू घरंगळत चालला. 1 रन कंप्लीट होते, दुसरीसाठी निघालेत आणि आता दुसरीच्या प्रयत्नाने दोघांमधून एकाला बाबा लागेल बाद. त्यामुळे कॅप्टन मैदानामधून राहुल परतील ते तंबू श्रेष्ठला. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. थँक्यू. कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही आणि त्याच पद्धतीनं शेवटपर्यंत जो प्रयत्नांची पराकाष्ठ करतो त्याला यश प्राप्ती झाल्याशिवाय राहत देखील नाही. तर आमचे महागुरु सन्माननीय MD गडगे सरांचे इथे शुभागमन झालं. या सर आपण व्यासपीठावर महागुरु गडगे सरांचे इथे आगमन. एक खूप मोठी संज्ञा त्यांना बहाल केली आहे या विभागामध्ये आणि धावबाच्या स्वरूपाने आणखीन एक खेळाडू होतील धावबाद. आणखीन एक धक्का टीम खानावला. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला डीजे 1 मिनिट. शॉर्ट रन चेक करायचे की रनआउट. अच्छा, स्टंपला हात लागले की कोपऱ्या लागले की अगदी बॉलने हाताने स्पर्श केला हे चेक होईल. अगोदर बेस पडले की नाही हेच पंचाने चेक करायचे. तिसरे पंच सध्या चाचपणी करतील. हल काही क्षणातच आपले पनवेलचे दमदार आमदार सन्माननीय आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन होणार आहे. आज आपण त्यांच्याच नावाने ही स्पर्धा पाहत आहोत. आमदार चषक 2023 आणि कार्यसम्राट पनवेलचा विकास हाच खरा ध्यास आमदार साहेब यांचे इथे आगमन होणार आहे. आणि फलंदाज होतील धावबाद. टेक्निकल डिपार्टमेंट मधून अगदी निर्णय आलाय, कारण अगदी हात ब्रश करत असताना एसट्याना खूप चांगला इथे आपण सायबरीत लाईव्हच्या माध्यमातून नवीन येणारा खेळाडू मैदानामध्ये अविनाश जाधव. संघर्षामध्ये या खेळाडूंना अनेक वेळा आपल्या टीमचं योगदान दिलंय. पनवेलचे कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं काही क्षणामध्ये या क्रीडांगणामध्ये या भव्य नगरीमध्ये इथे आगमन होताना तुम्हाला आमदार चषकाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल आणि त्याच्या स्वागताच्या तयारी सध्या सुरू झाल्या. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला पण फिल्डर तिथेही तैनात. टिपला जाईल आणखीन एक जाईल. Batsman number 7 back to the dugout. बावीसावा 7 बाद. अंतिम चेंडू लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा चेंडू या इनिंग मधला तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर एका स्कोरिंग शॉटची गरज आहे आणि ती प्रतीक्षामध्ये असेल संघ, परंतु तो येईल का? एकही षटकार या इनिंग मध्ये आला नाहीये. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सलामीने आलेल्या प्रतीकनं मात्र 2 चौकार जरूर दाखवले होते, परंतु त्यानंतर एकही फलंदाजाला मैदानामध्ये त्याची साथ हे निभावता आले नाहीये. शेवटचा बॉल, शेवट गोड केलाय डॉट बॉलला. जबरदस्त चेंडू आणि जबरदस्त गोलंदाजी. काय एफर्ट आहे
गोलंदाजीचा आज सर्वांना 1 स्टार वाघाचीवाडी या टीमनं सर्वांना प्रभावशाली केली कामगिरी केली. गोलंदाजीतून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. रन आले 22, 7 गडी गमावले 17 मध्ये पहिल्या आणि ते 23 धावांचं आव्हान मात्र सेट केले गेलंय उत्तरार्धामध्ये टीम वाघाच्या वाडी संघासमोर. परत आता चॅलेंज असेल खरं गोलंदाजीचं, जो गोलंदाजीवर विश्वास दाखवला होता. शेवटपर्यंत सामना कसा नेता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. डॉट बॉल विकेट या महत्वाच्या असतील खाना टीमच्या दृष्टिकोनातून. तेवढ्या सिंगल डबलनं देखील सामना जिंकला जाऊ शकतो हेही मी सांगेन. त्यामुळे काय घडेल एक्झॅक्टली उत्तरार्धामध्ये कशी फाईट करेल खानाव संघ आणि अपोजिशन वाघाचीवाडी ऐकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये बोलूया. सन्माननीय रिवाल मात्रे सरांकडे मागून या आपण व्यासपीठावर आणि तोपर्यंत डीजे प्लीज. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा. थँक्यू डीजे. हॅलो. संतोषी माटला एंटरप्राइजेसचे सन्माननीय सुरेश पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी त्यांनी सायकल आम्हाला इथे दिली आहे. त्यांचं इथे शुभागमन झालंय. मनाच्या अंत्यकरणापासून सहर्ष आपलं स्वागत आम्ही इथे करतो. मागुरी आपण या व्यासपीठावर सध्या आमदार साहेबांच्या जल्लोष त्यांच्या रॉयल तयारीची त्यांची इथे शुभ आगमनाची आणि त्यांच्या सत्काराची तयारी सध्या इथे सुरू झाली आहे. त्यांचं आगमन काही क्षणामध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं इथे थोड्याच वेळात आगमन इथे जरूर पाहायला मिळेल. आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल तोपर्यंत आवाज ऐकूया आपण सन्माननीय रिवाल मात्रे सरांचा, महागुरू MD गडगे सरांचा इथे शुभ आगमन. काल रात्रीचे आम्हाला घरी यायला जवळपास 3 वाजले आणि त्यानंतर थोडीशी रेस, कारण कंटिन्युअसली रोज आपण पाहू शकाल, कारण एक मोठं चॅलेंज आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते प्रत्येकाला गडगे सरांची नेहमी गरज भासते. काल त्यांचं मी म्हणेन महागुरू सोपी नाही आहे गोष्ट, कारण काल जे सिद्धी करवलीच्या मंचावरचे पाहुणे होते ना, आम्ही समालोचन कमी केलं परंतु पाहुणे जास्त होते. त्यामुळं खूप मोठं योगदान आहे. तुमच्या कार्याला सलाम आहे आमचा. जाऊया मॅचकडे आणि जशी सुरुवात होईल ऐकूया रिवाल मात्रे सरांना. थँक्यू सो मच वैभव. आपण पाहतो लो स्कोरिंगचा मॅच 4 षटकांमध्ये करायच्या फक्त 23 धावा. 4 षटक आणि 23 धावांचं लक्ष आहे. आपण बघितलं तर इथे मात्र खानाव टीमनं ठेवलेलं हे लो स्कोरिंगचं लक्ष. चेंडूंची पूर्तता करायची आहे लगेच. समोरचा संघ आपण पाहतोय 1 स्टार वाघाची वाड. 1 स्टार वाघाची वाडी टीमचे फलंदाज सलामीची जोडी मैदानावर उतरली आहे. तमाम क्रीडारसिक प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. स्वागत कक्ष आपण ज्या पद्धतीनं पाहिलं की सर्वांना आतुरता आहे. सर्वजण वाट पाहत आहेत. आपल्या पनवेलमधील खरं तर दमदार आमदार सन्माननीय आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन काही क्षणातच होईल. भारतीय जनता पार्टीचे हे कार्यसम्राट व्यक्तिमत्व त्यांचं इथे शुभागमन होईल. परंतु मॅचला सुरुवात करीत आहोत आपण, जिथे लो स्कोरिंगचा मॅच आहे. 23 धावांचं लक्ष आहे. महागुरू आमचे गडगे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया. हॅलो. काही क्षणातच थँक्स रिवाल मात्रे सर मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे. सन्माननीय आमदार चषक 2000
23 पर्व पाहतो 1-2 12 किंग आदरणीय श्री रोशन शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली क्रिकेट स्पर्धा आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि या स्पर्धेकरता रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विकासाचे महापर्व विकासाचे महामेरू सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता इथे आगमन होणार आहे. इथे मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. सिंगल मात्र मिळाली आहे. लो स्कोरिंगचा मॅच आहे. 4 षटक म्हटलं तर 24 बॉल आणि 23 रन. तर सन्मान्य वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय नरेश शेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान चिटणीस आदरणीय माजी सरपंच वाकडी नामदेव शेठ जमदाडे साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे. रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. हीच गोलंदाजी करावी लागेल गावदेवी खानाव टीमच्या गोलंदाजांना. लो स्कोरिंगचा मॅच आहे. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने डोकेदुखी देखील ठरतायत आणि ही मैदानावरची खेळपट्टी जी आहे ती तर म्हणेन गोलंदाजांसाठी नक्कीच नंदनवन राहिली आहे. खरं तर काल राहिलंय मी म्हणेन फलंदाजांसाठी. हा चेंडू आता मात्र आडव्या बॅटनं स्लॉग हिटचा फटका स्लॉट मध्ये आला. बॅटच्या बरोबर गड्या नाही बोलाय खोटी तापला आणि आला बोल त्याचा घातली उपट डायरेक्ट मला बी वाटला. म्हणजे नितीन दादा आपला डिस्कप गेली होती आई माझी पाणी भराय. आदिवासी बांधवांची आमची कॉमेंट्री देखील ऐकायला मिळते. खरं तर आज आदिवासी बांधव खेळतायत. चांगला डिफेन्स परंतु अंगलट आला होता हा फटका. लॉलीपॉप कॅच होती. अगदी साधी सोपी ही झेल मात्र सोडण्यात आली. टेक द कॅच वेन द मॅच म्हटलं जातं आणि तिथे मात्र सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावर टोटल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर. नक्कीच पाहुण्यांचं आगमन झालंय. इथे आपण पाहू शकाल बाट एका बाजूला मॅच सुरू आहे. इथे बिरकावून दिलाय. स्वागत केलंय या फटक्यानं. दमदार लाडके आमदार साहेब. तर निश्चित स्वरूपात पंचाने फक्त 2 मिनिटं संदीप पालकर सर आपण खेळ थांबवायचे आहे. दुर्गणत स्वर्गीय सर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. मित्रांनो शेवटचा चेंडू लगेचच बघा आपण फेकायचे आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष की ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा 1-2 12 किंग आदरणीय रोशन शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेला आहे. खेळ थांबवायचा बघा ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व विकासाचे महामेरू सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांतदादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार. तर खेळ स्टार्ट असणार आहे. शंडी पालकर ग्रीन सिग्नल बघा स्वतः ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले आहे. सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने इथे सिग्नल देण्यात आलेला आहे. सूचित करण्यात आलेला आहे की खेळ इथे आरंभ असणार आहे. डेफिनेटली. कारण आमदार साहेब देखील क्रिकेटचे प्रचंड शौकीन आहेत. त्यांना माहीत असतं क्रिकेट प्रेक्षक वर्गांना काय हवं असतं तर मॅच मैदानावरचा कसा खेळ रंगतोय. आमची उपस्थिती जरी या मैदानावर प्रार्थनीय असली ना तरी देखील क्रिकेटसाठी ते चांगलं योगदान देत आहेत. तर बघा व्यासपीठावर सन्माननीय आहे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आदरणीय आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य या स्पर्धेला सामनावीर पारितोषिक खऱ्या अर्थाने जे सन्मान चिन्ह आहे ज्याने पुरस्कृत केलेलं आहे ते भूपेंद्रदादा पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेला संपूर्ण 6 ट्रॉफ्या
प्रथम ते 6 नंबरचे ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री नरेश शेठ पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय नामदेव शेठ जमदाडे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आमचे प्रणेते माजी सरपंच कोपरोली रमेश शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. अंकुश शेठ पाटील इथे सन्माननीय श्री सुरेश शेठ पाटील जय संतोषी माता एंटरप्राइजेस कोपरोली आदरणीय अशोकदादा फडके यांचं आणि विश्वजित दादा पाटील जे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपले स्वागत. आणि बाबा ब्रँड आदरणीय लक्ष्मण शेठ पाटील साहेब कोपरोली यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचं 1-2 रोशन शेठ पाटील यांच्या वतीने स्वागत आहे. हा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी घाई दाखवली होती. सामना सुरू आहे. खरं तर 1 स्टार वाघाची वाडी आदिवासी बांधवांचा हा संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र खानाव टीम गावदेवी खानाव संघ खेळतोय. करायचे आहेत अवघ्या आपण बघितले तर 23 रन्स. पहिल्या षटकामध्ये 14 धावा लागल्या आहेत. 18 बॉल आणि त्या विजयाचं लक्ष आपण पाहिलं तर त्या पद्धतीनं 9 धावांचं. तिथे मात्र हा बॉल डॉट जातोय. आता 17 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 16 बॉल नक्कीच 1-2 बॉल डॉट गेलेत. 16 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आपण पाहिलं. ज्या पद्धतीनं पाहुण्यांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीत हा मॅच मात्र खेळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू डीप लॉंग ऑनला खेळला जातोय. हवेमध्ये झेल आणि फलंदाज होईल बाद. आणि की एक विकेट मिळाली आहे पहिली. 14 या धावसंख्येवर वाघाची वाडी टीमचा फलंदाज बाद होईल. अविनाश गुणवान ठाकूर साहेबांचा पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा आवडता आमदार पनवेलचा या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. या रामशेठ ठाकूर साहेबांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. डेफिनेटली नक्की संगीत पहा ऐकायला मिळतंय. आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांच्या नावावर आधारित आमदार साहेब आहेत. आपले भूमिपुत्र आहेत. आणि अंपायर कॉल सिग्नल इट इज वाईट. तर आपल्या अग्री माणसाला आणि भूमिपुत्राला ज्यावेळी उच्च पदावर आपण पाहतो असतो ना गडगे सर, तर एक वेगळाच मान सन्मान अभिमान असतो. रामशेठजी ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांच्या घरी खरं तर प्रशांतजी ठाकूर ज्या पद्धतीनं जन्माला आले त्यानंतर मात्र ते देखील राजकारणामध्ये अग्रेसर उंच भरारे घेताना आपल्याला पाहायला मिळाले. इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी देखील बहाल केली. त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने ते उतरले, सलग 3 वेळा आमदार म्हणून राहिले आणि त्यानंतर हॅट्रिक मारून त्यांनी कंप्लीट केली आहे. आणि आपण सर्वांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा करूया की ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळत आहेत, 3 बॉल 3 षटकार मारल्यावर आनंद होत असतो. तर प्रशांतजी ठाकूर आपण देखील 6 वेळा आमदार अजूनही व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हे व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आहेत. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दमदार आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं, लोकप्रिय आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि आज बघितलं तर या व्यासपीठावर ही दिग्गज व्यक्तिमंडळी इथे उपस्थित. हा बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो डिफाईन लेगला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु सिंगल. धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते 16. टोटल या धावा वाढल्यानंतर पुन्हा एकदा 18 अवघ्या 23 धावांचं लक्ष आहे. आणि 18 धावा म्हटल्या तर आता 5 धावांच्या गरज असेल जिंकण्याकरता. तर सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. नारायण मडवी भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थाने एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. उमरवली गावातील त्यांचं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात रवींद्र म्हात्रे सर ओबले अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया दिली. काल रात्री आम्ही निश्चित स्वरूपात जी आज फायनल आहे सिद्धी करवले आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा दोन्ही क्रिकेट संघांना मी सर्वप्रथमतः पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. मित्रांनो, कोण विसरणारी संपूर्ण रायगड आणि पनवेल तालुक्याची जनता की कोविडच्या कालामध्ये कालावधीमध्ये
एक कठीण खऱ्या अर्थाने ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात संपूर्ण पनवेल तालुक्यातील गोरगरीब गरजू खऱ्या अर्थाने जनतेला निश्चित स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचा वाटप श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने जवळजवळ 65,000 खऱ्या अर्थाने गोरगरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि ही आहे आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकुर साहिबांची ओळख गेंद जा रही है इस बार बिल्कुल शॉर्ट कवरिंग के पॉइंट के रीजन में 1 रन प्राप्त हुआ, दूसरा रन पूरा किया और इन 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ चलते रिवाल मात्रिक सर के पास. नक्कीच धावसंख्या धावपलकावर 20 अजूनही 3 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. वाघाची वाडी आदिवासी बांधव खरं तर ही वस्ती आपल्याला डोंगराळ भागामध्ये डोंगराच्या पायथ्याशी नेहमीच आढळते. अर्थातच आदिवासीमध्ये अगोदरपासून वासी राहणारी हे आदिवासी जमात समाज आमचे या ठिकाणी खेळत असताना हा मात्र विजयी फटका खेळेल का. 3 धावांची गरज, हवेमध्ये बॉल इन द एअर, येस इट इज कॅच, फलंदाज होईल बाद. अजूनही 3 धावांची गरज असताना विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला. खरी रायगडची हाय शान ठेवून कर्तव्याची जाण रामशेठ ठाकूर साहेबाला आहे महाराष्ट्रात मान आहे महाराष्ट्रात मान आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान ठेवून कर्तव्याची जाण रामशेठ ठाकूर साहेबाला. तर थँक्स रिवाल मात्र सर. उसडणे ठाणे जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये एका समालोचकाने आपल्या समालोचकांनी उल्लेख केला पनवेल आणि उरणमध्ये पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक जर स्पर्धा कोणत्या नेतृत्वाच्या नावाने होत असतील ते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा जवळजवळ 98% क्रिकेट स्पर्धा होतात ना रायगड पनवेलमध्ये. त्या स्पर्धेला नाव दिलं जातं आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. ॲब्सल्युटली नक्कीच ही स्पर्धा देखील आपण आमदार चषक नावाने पाहतोय. इथे मात्र स्टिअर केलंय, बॉल सिंगल मिळते, अजूनही 2 धावांची गरज. हा प्रेम आहे आमदार साहेबांवर आणि तुम्हा जनतेचं असणारं त्यांच्यावरचं प्रेम. 5 ऑगस्ट 1974 साली यांचं जन्म झालं प्रशांतजी ठाकूर साहेबांचं आणि आज वय 48. अजूनही आज तोच ध्यास पनवेलचा विकास आज आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून तर आज पनवेलमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय सुशोभीकरण झालंय हे सर्व कार्य मी म्हणेन त्यांनी नगरसेवक नगराध्यक्ष पद भूषवल्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे ठाकूर परिवार आज बघितलं तर परेशजी ठाकूर देखील सभागृह नेते आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं रामशेठजी ठाकूर लोकनेते माजी खासदार राहिले आणि आज बघितले तर उच्च शिक्षित हा परिवार खूप चांगलं कार्य करतोय. त्यांचं आपण कौतुक करूया. मॅच बघितलीत फक्त 1 धाव दूर आहे विजयापासून. लक्ष्य असेल 23 धावांचं. 22 धावा धावफलकावर. हा मात्र एका धावेसाठी विजयासाठी सामना बॅलन्स. इथे सिंगल गलीतून निघालेला हा 4 धावांसाठी चौकार. सामना जिंकलाय वाघाची वाडी टीमनं. हा 2रा विजय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर थँक्स रिवाल मात्र सर. आता जी दमदार लढत झाली एका बाजूला वाघाची वाडी विपक्ष आई गावदेवी खाना आणि या प्रेक्षणीय लढतीमध्ये वाघाची वाडी क्रिकेट संघ म्हणजे आपला आदिवासी बांधव आहेत कष्टाळू समाज आहे मित्रांनो आणि या क्रिकेट संघाने इथे विजय प्राप्त केल्याबद्दल त्यांचा आम्ही आजचे